महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा सुधारित शासन निर्णय येत्या अधिवेशनापूर्वी देणार असल्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून आश्वासन. लिंगायत समाजाच्या विविध मागण्या घेऊन मंगळवारी 11 रोजी आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी लिंगायत समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध मागण्यांकडे मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. विशेषतः महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना सुलभपणे लाभ मिळावा, महामंडळाच्या योजनांमधील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, युवकांना शिक्षण, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. या मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार करून येत्या अधिवेशनापूर्वी समस्त लिंगायत समाजाला सुधारित जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा आदेश काढण्यासाठी आश्वासन दिल्याची माहिती संजय तेलनाडे सरकार यांनी दिली. यावेळी आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, प्राध्यापक संजय पाटील लाट, मनोज कुमार रणदिवे, संतोष चिकोडे, राजशेखर तंबाके, ॲडव्होकेट सुरेश पाटील, शंकर बिराजदार, बसवराज कणकणवाडी, नितेश कोरी, अनिकेत सराटे, मल्लिकार्जुन आरबोळे, बंडू पाटील कडोले, सागर बंडगर, संजय जाधव, अविनाश पाटील, संतोष पाटील, विजय पाटील आणि राजू खमलेट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते. SK न्यूज कुरुंदवाड. सगळ्यांना शरणार्थी. सन 2023 साली महाराष्ट्र शासनाकडून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक करत असताना ओबीसी अंतर्गत जे ओबीसीची उपकंपनी म्हणून जी स्थापन केलेली होती त्याच्यामध्ये असलेल्या ज्या त्रुटी होत्या ती ओबीसीची अट शिथिल करून सरसकट लिंगायत समाजाला लाभ मिळावा याच्यासाठी 9 तारखेला जे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी इथं जे पुकारलेलं होतं त्या ठिकाणी जे लिंगायत समाज बांधव बाकीचे सर्व समाजाने पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी 35 ते 40 हजार इतक्या लोकसंख्येने त्या ठिकाणी ज्यावेळेला आलेले होते सगळे एकत्रित, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आग्रह केला प्रशासकीय माणसांनी वगैरे. त्यावेळेला आणि कलेक्टर साहेबांच्याकडनं जिल्ह्याचे SP साहेबांच्याकडून ज्यावेळेला निरोप आला आणि त्यावेळेला मी भेट घेतल्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्यावेळेला त्यांच्याकडून सकारात्मक चर्चा होऊन पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरसकट लिंगायत समाजाचा जो उल्लेख करून आम्ही ओबीसीची अट शिथिल करतो. मग त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं. मग त्यावेळेला आम्ही विनंती केल्यानंतर आश्वासन न देता साहेब म्हणजे याची पुढं अशा पद्धतीनं कामकाज करणार आणि किती दिवसामध्ये त्याची होणार. मग त्यासाठी बैठक आज मुंबईमध्ये जे बोलवलेले होते ते मुंबईमध्ये त्या ठिकाणी बैठकीला आज आम्ही आलो असताना मुख्यमंत्री महोदयांना चंदगडचे लोकप्रिय आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब त्या ठिकाणी घेऊन येऊन त्यांनी दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जे जात आहे. आज त्यांनी त्या पद्धतीने करून दाखवून आमची परत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री महोदयांची जी बैठक घालून दिली, त्यांना निवेदन वगैरे दिलं आणि निवेदन देत असताना मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला लिंगायत समाजाची जे महामंडळाच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे कामकाज असतंय त्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन हे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी अधिवेशनाच्या आत आपणाला त्याचा JR काढून मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन आमच्या समक्ष लिंगायत समाजातली आमची जी मंडळी त्या ठिकाणी आम्ही जी भेटलो त्यांच्या समोर त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलं आणि ते काम मार्गी लावण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच मंडळी आम्ही सगळेजण एकत्रित येऊन याचा पाठपुरावा करून कागदोपत्री शासकीय ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तिथं जावं लागेल त्या ठिकाणी जाऊन त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे. आणि हे करत असताना ज्या वेळेला समाज बांधव सगळा आज लिंगायत समाज सगळा एकत्रित मोठ्या प्रमाणामध्ये सगळा इथं ज्या वेळेला उतरला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि प्रशासन हडबडलं, हे आपल्यामध्ये एकीचं स्वरूप जे दिसून आलेलं आहे हे अशा पद्धतीचं एकीचं स्वरूप इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीने राहू दे. त्याबद्दल लिंगायत समाजाचा पहिल्यांदा मी पूर्ण आभार मानतो. आणि इतर आज नोर गावामध्ये देखील गडिंग्लजमधून मराठा समाजानं अतोनात मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आर्थिक असून दे, गाड्या वगैरे असून देत किंवा सगळ्याच समाज बांधवांना संबोधित करून मराठा समाज, मागासवर्गीय समाजातला असून दे, धनगर समाजाने देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. या सगळ्या सर्व समाजाचा मी मनपूर्वक पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि लिंगायत समाजाच्याकडून मी पहिल्यांदा या चंदगडचे आमदार ज्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आमची मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून दिली त्यांचं व मुख्यमंत्र्यांचं देखील आणि या प्रशासनाचा मी
मनापासून लिंगायत समाजामार्फत मी त्यांचा आभार मानतो आणि मी थांबतो. शरणो शरण.